आपण आज चर्चा करतोय धक्क्यातून सावरताना या विषयावर, ट्रॉमाबद्दल. मुंबईवरती जो अतिरेकी झाला, हल्ला झाला, त्यातून सावरताना काय करावं लागेल ह्याच्याबद्दल. गोविलकर सर, तुम्ही स्वतः एक लेखक आहात आणि या कार्यक्रमापूर्वी मी जेव्हा तुमचं पुस्तक बघत होते स्टॉपवॉच, तुम्ही आणि तुमच्या पत्नी स्नेहल गोविलकर यांनी हे लिहिलेलं आहे आणि तुम्ही याच्यात सर्व ही जी पोलिसांची जीवनचर्या आहे आणि त्यातले येणारे चॅलेंजेस आहेत त्याबद्दल लिहिलेलं आहे. याचा अभ्यास करताना एक सहजीवनात म्हणून आणि अशा तऱ्हेच्या धक्क्यानंतर पत्नीचा रोल काय असतो, त्यांना कसं काय तुम्ही प्रिपेअर करता या तऱ्हेच्या धक्क्यासाठी, त्याबद्दल थोडं काही सांगाल का? खरं तर ह्या व्यक्तिनरूप समस्या आहेत, परंतु माझ्या बाबतीत म्हणाल तर माझी पत्नी माझ्यापेक्षा स्ट्रॉंग आहे असं मला जाहीररीत्या सांगायला काहीही म्हणजे लाज वाटत नाही. ती माझ्यापेक्षा मानसिकदृष्ट्याही सक्षम आहे. बऱ्याच वेळा मी डिप्रेस असलो किंवा बऱ्याच वेळा की मानसिक द्वंद्वातून जाताना मला बऱ्याच वेळा स्नेहल सावरते की तुम्ही काळजी करू नका. तर मला वाटतं की प्रत्येक पोलिसांच्या मागे त्याच्या पत्नीने, त्यांच्या मुलाने तेवढ्याच ठामपणे जर उभं राहिलं तर प्रत्येक पोलीस अधिकारी अधिक जोमाने काम करेल. कारण आमच्या कामाच्या वेळात तर बदलता येणं शक्य नाही, परंतु आहे त्या वेळात जर आपण एकमेकांना समजून घेतलं, मला म्हणायचं नाही की आम्ही फॅमिलीला पूर्ण वेळ देऊ शकतो, त्यांना पूर्ण न्याय देऊ शकतो, तरीही जो काही वेळ मिळतो तो आम्ही त्यांना देतो, म्हणजे क्वालिटी टाइम. पण त्याच्यामध्ये ह्या सहजीवनाचा एक मोठा भाग आहे या धक्क्यातून सावरायच्या जेव्हा आपण गोष्टी करतोय त्याच्यामध्ये. डॉक्टर, मला तुम्हाला विचारायचं थोडासा नाजूक प्रश्न आहे की जेव्हा अशा तऱ्हेचा ट्रॉमा माणसांना अनुभवायला येतो त्यावेळेला पटकन काही झोपेच्या गोळ्या घेतल्या, काही त्यातनं थोडंसं रिलॅक्सेशन मिळवलं, थोडं त्यातनं बाजूला जायचा प्रयत्न केला, अशा तऱ्हेचे काही विचारही अनेकदा येतात, पोलीस दलातल्या माणसांनाही येतात. तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल? कुठल्याही व्यवसायात व्यक्तीचा व्यक्तित्व महत्वाचा असतो आणि खंबीर व्यक्तित्व असण्यासाठी त्यांचा निजी जीवन, त्यांचं कौटुंबिक जीवन स्टेबल असणं अत्यंत आवश्यक आहे. ज्या अधिकाऱ्यांचा कौटुंबिक जीवन संतोषकारक असेल तो व्यक्ती आपल्या व्यवसायात, पोलीस अधिकारी आपल्या व्यवसायात सक्षम जास्त असू शकणं हे साहजिक आहे. त्याशिवाय कुठलाही ताण निर्माण झाल्यानंतर झोपेचं औषध घेऊन त्या औषधाच्या असरखाली लपून राहणे ही एका प्रकारची कमजोरी आहे. जसं गोविलकर साहेब म्हटले, घरी गेल्यानंतर त्यांची सक्षम मंडळी त्यांना त्यांचा आत्मविश्वास पुन्हा वाढवून देते. तसं जर आपली जर मंडळी सक्षम नसली तर कुठल्याही व्यवसायिक डॉक्टरांकडे जाणे किंवा आपल्या मनातली गोष्ट आपल्या मित्रांकडे, आपल्या गुरुजींकडे किंवा देवळात जाऊन, मॉस्क, चर्च कुठेही जाऊन एका धार्मिक कुठल्या तरी पुढारींकडे बोलून घेणे आणि आपल्या मनातली काळजीचा निराकरण करून घेणे हे आवश्यक आहे. आपल्या मनातली काळजी मनात, यू शुड नॉट काइंड ऑफ बॉटल इट इनसाइड, त्याला साठवून ठेवू नका, त्याला बोलून काढा आणि त्याचा काय उपलब्ध असेल तो त्याचा निराकरण करून घेणे हे आवश्यक आहे. अगदी. आणि डॉक्टर, आता ते जे आपण बघतो इंटरनेटवरती किंवा याच्यावरती माहिती मिळते की PTSD सारख्या याला वेगवेगळ्या थेरपीज उपलब्ध आहेत, EMDR सारख्या थेरपीज उपलब्ध आहेत, त्याचाही त्यांना आधार घेता येतो. डॉक्टर, मला सर तुम्हाला विचारायचं आहे की एकीकडून तुमचं नातं हे जे घरच्या कुटुंबियांशी आहे, पण वरिष्ठ आणि तुमचे सहकारी यांच्याशी पण तुम्ही खूप जास्त यांच्या समवेत वेळ घालवता, त्यांच्याकडून काय आपल्या अपेक्षा असतात आणि त्यांचा या धक्क्यातून सावरताना कसा आपल्याला उपयोग होतो? इनफॅक्ट मी तर असं म्हणेन की आमच्या कुटुंबियांपेक्षा आम्ही आमच्या सहकाऱ्यांबरोबर किंवा आमच्या सहकाऱ्यांबरोबर आणि वरिष्ठांबरोबर जास्त असतो. वरिष्ठ वेळोवेळीच आम्ही केलेल्या कामाची पावती आम्हाला देत असतात, पण त्याच वेळी जसं घरात वडीलधारं माणूस असतं जे पाठीवर हात फिरवतं, त्यामुळे आपल्याला एक भक्कम आधार असतो, तसंच आमच्या वरिष्ठांचा सुद्धा आमच्या पाठी असाच हात असावा आणि तो असतो. तर असा जर हात असेल तर आम्ही अजून निर्भयपणे काम करू शकतो. तो हुरूप वाढवणारा हात असतो. तुम्ही आज इथे आलात, वेळ अतिशय कमी आहे, पण आज या सगळ्या हल्ल्याला 1 महिना पूर्ण होत असताना तुमच्यासारखा ऑफिसर आज आमच्याकडे आले आणि त्यांनी हे सगळं सांगितलं, याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.
पोलीस आणि यांची जी बदललेली सकारात्मक भूमिका आहे त्याच्या दृष्टीने हे एक मोठं पाऊल आहे असं आम्ही मानतो. डॉक्टर वाया, तुम्ही आज आम्हाला सगळी ही माहिती दिलीत त्याबद्दल मनपूर्वक आभार. हा होता आजचा आमचा टॉक टाइमचा कार्यक्रम. तुम्हाला टॉक टाइम मध्ये प्रश्न विचारायचे असतील पुन्हा तर उद्या आपण हाच कार्यक्रम बघू शकता. तुम्ही 02266899204 या क्रमांकावर कधीही फोन करू शकता. आजच्या टॉक टाइम मध्ये इतकंच. पुन्हा भेटूयात. पहा फक्त IBN लोकमत.